नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची तयारी आपण करत आहात आणि त्या तयारीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला इम्पॉर्टंट महत्त्वाचे क्वेश्चन परीक्षेच्या आधी मिळावेत आणि जेणेकरून त्या प्रश्नांचा अभ्यास करून आम्ही जर परीक्षेला गेलो तर चांगले मार्क आम्हाला त्या ठिकाणी मिळवता येतील. मित्रांनो, याचाच विचार करून आपण बोर्डाच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज सुरू केलेली आहे. यापूर्वी आपण इकॉनॉमिक्स या सब्जेक्टच्या संदर्भामध्ये आत्तापर्यंत 5 विषयांच्या संदर्भातले इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रकरणानुसार अपलोड केलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे. ती प्लेलिस्ट तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. त्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन मिळून जातील. मित्रांनो, यानंतर आपण दुसरा इंग्रजी विषय जो सगळ्यात हार्ड विषय विद्यार्थ्यांना वाटतो आणि त्या विषयात मिनिमम पास कसं व्हावं हाही प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण इंग्रजीची सिरीज सुरू केली इम्पॉर्टंट क्वेश्चनची, ज्यामध्ये इंग्रजीत पास होण्यासाठी तुम्हाला मिनिमम किती मार्क लागतात त्याचं आपण सुरुवातीच्या एक व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. या सिरीजचे सगळे व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला कळेल की इंग्रजीमध्ये पास होणं एवढं अवघड नाही आहे. फार सोपा पार्ट आहे, फक्त तो तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता आला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, प्रथम आपण पासिंगच्या दृष्टीने विचार करून काही व्हिडिओ बनवतो. यानंतर मार्क वाढवण्यासाठी आणि आहे त्या मार्कामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना थोडं इंग्रजी येतं आहे त्याच्यात अजून चांगली भर पडून त्यांना अजून कसं इम्प्रूव्हमेंट मार्कांमध्ये करता येईल याचाही विचार करून हे व्हिडिओ बनवले जाणार आहे. सुरुवातीला फार लो लेवलपासून आपण सुरुवात करतो आहे आणि नंतर मध्ये एक एक्स्ट्राचं इम्प्रूव्हमेंट आपण करत जाऊयात की तेही प्रश्न अभ्यासत गेलं, कारण अजूनही आपल्याकडे बराचसा वेळ आहे. ह्या वेळेमध्ये तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकणार आहेत. मित्रांनो, बोर्ड परीक्षेतील इंग्रजी ह्या विषयाची तयारी आपल्याला करायची असेल तर ती अतिशय छान पद्धतीने कशी करता येईल याची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आणि याच्यातून फिक्स मार्क इंग्रजी ह्या विषयामध्ये कसे तुम्ही मिळवू शकाल याची विद्यार्थ्यांना तयारी ह्या सिरीजमधून करून घेता येणार आहे. फिक्स मार्क तुम्हाला कसे कुठल्या प्रश्नामध्ये मिळवता येऊ शकतात त्या फिक्स मार्कांवरती आपण आधी भर देतो आहे. नंतर काही इतर घटक आहेत किंवा इतर जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये हे आपण थोडंसं प्रयत्न केले तर त्याच्यातही चांगले मार्क तुम्हाला मिळवता येणार आहे. मित्रांनो, चला पाहूयात की कशा पद्धतीने आणि कोणत्या घटकाचा अभ्यास केला पाहिजे. यापूर्वी आपण 2 व्हिडिओ बनवलेले. हा तिसरा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण विचारात घेतो आहे. इंटरव्ह्यू क्वेश्चनचा 4 मार्काचा प्रश्न आहे. बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजीच्या असे कोणते प्रश्न आहेत की जे सगळे प्रश्न आपण सोडू शकतो किंवा कोणत्याही विद्यार्थ्याला ज्याला इंग्रजी कळत नाही आहे, वाचता येत नाही, वाचलेलं समजत नाही आहे, समजलेलं काही कळत नाही आहे आणि कसं लिहू काय लिहू हे जे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत आहेत ना, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे सुरुवातीचे एक 4-5 व्हिडिओ येऊन जातील. त्याच्यामध्ये नंतर इम्प्रूव्हमेंट आपल्याला करावी लागणार आहे. तर ह्या 4-5 व्हिडिओमध्ये तुम्हाला मिनिमम 7 मार्क कसे मिळवता येतील याची माहिती होणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओमधून तुम्ही काहीतरी शिकाल आणि त्या शिकलेल्याचा जर वापर तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये केला तर नक्की तुम्हाला गुण मिळणार आहे. कारण अशी काही ठिकाणं असे काही प्रश्न बोर्ड परीक्षेच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेत असतात की जिथं काहीतरी तुम्ही लिहिलं आणि कसंही लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रयत्नांनाही गुण मिळून जातात. त्याच्यातला हे काही प्रश्न आहेत. इंटरव्ह्यू क्वेश्चनचा प्रश्न असाच आहे की जिथं तुम्ही क्वेश्चन लिहायचे, फक्त क्वेश्चनचे एक वाक्य लिहायचे आणि त्या वाक्याला मार्क मिळून जाणार. 4 मार्काचा प्रश्न आहे. ह्या 4 मधले मित्रांनो तुम्ही मिनिमम ज्याला काहीच येत नाही त्यांनी मिनिमम 3 मार्क तरी कसे मिळवता येऊ शकतात आणि ते कसे मिळतील याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून कळणार आहे. म्हणून मिनिमम मार्कांचा आपण विचार करूयात. ह्या प्रश्नात जर तुम्हाला 3 मार्क मिळाले, समरीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 मार्क मिळाले, 5 मार्क होऊन जातील. आणि याच्या आधी आपण एक जो व्हिडिओ पाहिला होता जिथं ट्रू फॉल्स अरेंज सेंटेन्स आहे तिथं तुम्हाला एक 2-3 मार्क मिळाले, तर तुमचे 7 मार्क ह्या 3 प्रश्नांमध्येच कवर होऊन जातात आणि तुम्ही इंग्रजीमध्ये पास होऊ शकता. फक्त हे 3 परफेक्ट क्वेश्चन जर तुम्ही या ठिकाणी केले तर. मित्रांनो, यासाठी तुम्हाला ह्या क्वेश्चनचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, चला इंटरव्ह्यूचा क्वेश्चन कसा आणि कशा प्रकारे लिहायचं आहे आणि 3 गुण मिळवायचे आहेत याची थोडीशी माहिती घेऊया. इंटरव्ह्यूची सुरुवात फार महत्त्वाची असते. सुरुवातीचा काही तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल. फक्त क्वेश्चनवरती 8 मार्क मिळणार नाहीत. सुरुवातही तुम्हाला बऱ्याच प्रश्नांमध्ये विचारली जाते, ती सुरुवात महत्त्वाची असते.
त्यानंतर दुसरं काम करायचे, दिलेल्या क्रमानेच प्रश्न तयार करून लिहायचे आहेत. तुम्ही पाठ करून झाला, तुम्हाला जो प्रश्न आठवेल तुम्ही त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करणार, चालणार नाही. तिथं ज्या क्रमाने प्रश्न दिलेला आहे, ज्या मुद्द्यांचा समावेश केला आहे त्या मुद्द्याच्या प्रमाणेच प्रश्न तयार करून तुम्हाला लिहावं लागेल. पाठ केलेले प्रश्न असतील तर पाठ करून जरूर ठेवा, परंतु ते कशाचा प्रश्न आहे हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे. कारण कोणता मुद्दा दिला आहे, किती नंबरला दिला आहे, त्या नंबरला तो प्रश्न तिथं लिहायचा आहे. म्हणून पाठ करा आणि क्रम देखील आपल्याला व्यवस्थित त्याचे चेंज करता आले पाहिजे. त्यानंतर आणखी एक मुद्दा आहे की विचारलेल्या मुद्द्यांपेक्षा 2 प्रश्न एक्स्ट्रा त्या ठिकाणी लिहा. कारण एक्स्ट्रा प्रश्न जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हाच त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. एक्स्ट्रा प्रश्न फार इम्पॉर्टंट असणार आहेत मित्रांनो. त्यानंतर कारण एखादा प्रश्न चुकला तर त्या प्रश्नांमुळेही तुमचा ते आधीचे प्रश्न चुकीचे मार्क देऊन जाऊ शकतात. आणि शेवटचा पाठ राहतो की इंटरव्ह्यूचा शेवट देखील अतिशय महत्त्वाचा असतो, की जो तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगत नाहीत करायला. सुरुवात तरी काही वेळेस सांगितलेली असते, परंतु शेवट सांगितलेला नसतो. तो शेवट पण इंटरव्ह्यूचा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आपण त्या संदर्भात एक उदाहरण घेऊयात आणि उदाहरणाद्वारे हा प्रश्न समजून घेऊयात. पहा मित्रांनो, बोर्ड परीक्षेला विचारलेला प्रश्न होता पाठीमागच्या वर्षी. Imagine you have to conduct an interview of distinguished personality in the field of our own choice. तुमच्या चॉईसनं काही वेळेस फील्ड निवडायला सांगितले जाते की ज्याने चांगलं पर्सनॅलिटी असलेल्या एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे. कुठली पर्सनॅलिटी काय वगैरे सांगितलं जाणं, कधी कधी सांगतात ते तुम्हाला सक्सेस मिळवलेल्या कुठल्या तरी घटकाचे माहिती देतात, त्याचा इंटरव्ह्यू घ्या म्हणतात. काही वेळेस जर दिलेच नाही तर बेस्ट आहे, आपल्याला कुठलाही तुम्हाला त्या ठिकाणी घेता येऊ शकतो व्यक्ती. विथ द हेल्प ऑफ द गिवन टेबल अँड पॉईंट ड्राफ्ट क्वेश्चन ऑन द गिवन फील्ड असोसिएटेड विथ द पर्सनॅलिटी. त्या पर्सनॅलिटीच्या संदर्भामध्ये तो प्रश्न त्याला एक प्रश्न त्या ठिकाणी तयार करा म्हणतात. आता इथे एक इन्स्ट्रक्शन रेड कलरमध्ये दिले की डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. जे प्रश्न ज्या घटकाच्या संदर्भात विचारायला सांगितलेलं आहे त्याचा सिक्वेन्स मात्र बदलू नका, ह्या ठिकाणी स्पष्ट बोललं जातं. त्यामुळे सिक्वेन्स चेंज करून तुम्हाला ही गोष्ट या ठिकाणी करायची नाही आहे. तर मित्रांनो, क्वेश्चनमध्ये तुम्हाला ह्याच्या पद्धतीने घटक दिलेले आहे. पहा, नेम ऑफ द इंटरव्ह्यू दिलेला आहे, कोणाचे इंटरव्ह्यू घेत आहे त्याचं नाव लिहायचं आहे. एरिया ऑफ सक्सेस, कुठल्या क्षेत्राशी संबंधित तो व्यक्ती आहे ते तुम्हाला सांगायचे आहे. डेट, कोणत्या तारखेला तुम्ही घेणार आहे. व्हिनस म्हणजे कुठल्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेमध्ये इंटरव्ह्यू घेत आहे असाल किंवा इतर कुठेतरी इंटरव्ह्यू घेत असाल तर तो कुठल्या हॉलमध्ये घेत आहे वगैरे तुम्हाला ते ठिकाण सांगायचं असतं. त्यानंतर टाईम दिलेला असतो, तो टाईम किती वाजता ती इंटरव्ह्यू असणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. ड्युरेशन ऑफ द इंटरव्ह्यू, किती वेळेसाठी घेणार आहे. टाईम वेगळा आणि ड्युरेशन वेगळं असतं. टाईम म्हणजे किती वाजता सुरू होणार आहे आणि ड्युरेशन म्हणजे किती वेळाचा आहे, अर्धा तास, 1 तास, 2 तास, किती वेळेसाठीचा तो इंटरव्ह्यू आहे. त्यानंतर मित्रांनो, क्वेश्चनचं तुम्हाला एक घटक दिलेला आहे. क्वेश्चन 8 मुद्दे दिलेले आहेत, त्यांनी त्या मुद्द्यांवरती प्रश्न तयार करा असं म्हणतात. आता हे जे 8 मुद्दे आहेत ना, त्या 8 मुद्द्यांसाठी एक एक प्रश्न समोर महत्त्वाचा आहे, तो समोर एक एक क्वेश्चन लिहायचा. असेच्या असे तुम्ही जरी मुद्दे घेतले तरी चालते, त्याच्यात थोडंसं बदल करून घेतला तरी चालेल. कसा प्रश्न लिहायचा हा जो पार्ट आहे ना, तो तर आपण तुम्हाला सांगूयाच की कशा पद्धतीने ते प्रश्न तयार करायचे आहे. परंतु असा एक इंटरव्ह्यूचा क्वेश्चन विचारलेला असतो, तुम्हाला काही नाही आलं, काही नाही समजलं तरी तुम्ही ह्या ठिकाणी क्वेश्चन लिहिले तरी 2 मार्क तर मिनिमम मिळून जातील. इंटरव्ह्यू कोणाचं घ्यायचं हे फक्त सुरुवातीला दिलेल्या ज्या पार्ट आहे ना त्याच्यातून ओळखावं लागेल आणि तो इंटरव्ह्यू तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायला लागेल, जर अशा पद्धतीने सुरुवातीची माहिती विचारलेली असेल तर. किंवा कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे एवढं तुम्हाला त्याच्यातून समजणं फार गरजेचं आहे. नाही कळलं तरी ह्या प्रश्नांच्या समोर मात्र क्वेश्चन लिहा. ते क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन जेव्हा लिहाल तेव्हाच तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. म्हणजे आधीचं माहिती नाही कळली, काहीच नाही कळले, नुसते फक्त प्रश्न लिहिले ना तरी मित्रांनो तुमचं काम होणार आहे. इथं 4 नाही, 4पैकी 2 मार्क तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मिळतील. एवढं जरी काम केलं तरी तुमचे 2 मार्क कुठे जाणार नाही. तर मित्रांनो, त्यामुळे फिक्स मार्क देऊन जाणारा हा प्रश्न आहे, त्या मार्कांचा या ठिकाणी विचार करायचा आहे. इयत्ता 12वी परीक्षा आहे इंग्रजीची. सुरुवात तुम्हाला मी म्हटलं की करावी लागते. काही ठिकाणी आता मी जसं व्हिनस वगैरे आणि ह्या गोष्टी दिलेल्या होत्या, तर
त्या गोष्टी जर दिल्या असतील तर लिहावे लागतील आणि जर दिलेले नसतील तर मग अशा पद्धतीने एक सुरुवात तुम्हाला करावी लागेल. गुड मॉर्निंग अँड वेलकम सर मॅडम, कोण असेल तिचं वेलकम करावं लागेल, त्या व्यक्तीचं गुड मॉर्निंग ही सुरुवात करावी लागते. प्रश्न विचारायला सांगतात पण सुरुवात करा म्हणून सांगत नाही, पण आपण डायरेक्ट थोडीच असं इंटरव्ह्यू घेणार आहोत का कुठल्याही व्यक्तीची, तर तसं नाही होणार ना. म्हणून ही सुरुवातीच्या 1-2-3 ओळी तुम्ही पाठ करून टाका. गुड मॉर्निंग अँड वेलकम सर मॅडम, कोणाचा घेत आहे, सरचा घेत असेल सर, मॅडमचा घेत असेल मॅडम. इट गिव्ज मी अ ग्रेट प्लेजर टू मीट अँड टॉक टू यू. हे वाक्य लिहून टाकायचे, कोणाचं घेत असो ते वाक्य तुम्हाला उपयोगी पडणारच आहे. आय विश टू आस्क यू सम क्वेश्चन अबाउट युअर जर्नी, हे पण लिहून टाका. मी असं वाक्य तयार करून ठेवलेत की तुम्हाला प्रश्न टेन्शनच घ्यायचं नाही. हे असं असं लिहिलं काही प्रॉब्लेम नाही, फक्त सर मॅडम 2 आहेत ना, तिथं सर असेल तर सर, मॅडम असेल तर मॅडम, हे काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. यानंतर मित्रांनो, जो आपला मुद्दा दिलेला आहे, मुद्दा क्रमांक 1 दिला असेल तर एक मुद्दा जो काय दिला आहे तो त्याच्या संदर्भात प्रश्न तयार करून लिहा. पण इथं मी तुम्हाला एक खूप छान असा ट्राय केलेला आहे देण्याचा, की अर्ली लाईफ आणि स्ट्रगल जे आहे ना त्याच्यावरती जो क्वेश्चन तयार केलेला, जसं टेल अस समथिंग अबाउट युअर चाइल्डहुड, हा जो क्वेश्चन दिलेला आहे तर तो क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारायला सांगितलेला आहे. हा क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. परंतु आणखी एक मी प्रत्येक मुद्द्यासाठी असे 2 क्वेश्चन मित्रांनो तयार करून दिले. प्रत्येक मुद्द्यासाठी 2 क्वेश्चन आहेत. वुड यू लाईक टू शेअर सम पास्ट एक्सपिरियन्स ऑफ युअर चाइल्डहुड, तर ते असे 2 क्वेश्चन आहेत चाइल्डहुडवरती किंवा अर्ली लाईफवरती असणार आहेत. मग ज्या विद्यार्थ्यांना पहिला प्रश्न सोपा वाटत असेल, पाठ होत असेल, तर त्यांनी पहिला प्रश्न करा. काही विद्यार्थ्यांना हे थोडंसं मोठा क्वेश्चन आहे, परंतु तो मोठा क्वेश्चन जरी पाठ करून लिहिला तरी तुमचे जरा इंटरव्ह्यू विचारण्याचं प्रश्न तयार केलेले हे थोडंसं इफेक्टिव्ह तयार होतील आणि त्याचाही फायदा होईल. मी सगळ्या मुद्दे जे काही आहेत ना त्या प्रत्येक मुद्द्यावरती 2 क्वेश्चन तयार करून दिलेले आहेत आणि ह्या 2 क्वेश्चनचा मित्रांनो तुम्हाला फार उपयोग होईल. तुम्हाला जे सोपे क्वेश्चन वाटतील ते लिहा. मी फक्त 8 प्रश्न तयार करून दिले असते, 8 पाठ केले असते तर त्याचा उपयोग होणार नाही. कारण जर हजारो विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ पाहिले तर त्या हजारो विद्यार्थ्यांनी आहे त्याच क्रमाने लिहिले तर कॉपी केस पण मानली जाऊ शकते. तर त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जिथं फार मोठा क्वेश्चन वाटतो ना, सगळे आता टेलर्सचे जर तुम्ही लिहित बसला तर ते वाचायला किती ऑड वाटेल, किती चुकीचं वाटेल. मग इथं डब्ल्यू शब्द असलेला काही प्रश्न सोपे असतील. आता दुसऱ्या याच्यामध्ये पहा, वेअर डिड यू गेट द प्रायमरी ट्रेनिंग किंवा कोर्स, हे तुम्ही पाठ करू शकता ना, छोटंसं वाक्य आहे डब्ल्यू एचचं. आणि आधीच्या याच्या टेलर्सचं वापरा, म्हणजे काही टेलर्सची वाक्य घ्या, काही डब्ल्यू एच प्रश्नाने सुरू होणाऱ्या शब्दांची वाक्य घ्या. असं मिक्स करून एक तुम्ही जेवढे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती आधारित मी सगळीकडे 2-2 क्वेश्चन दिले. तर त्या 2-2 क्वेश्चनमधलं तुम्ही एक क्वेश्चन परफेक्ट तुम्हाला येईल त्या पद्धतीचा क्वेश्चन करायचा आहे. असे मी सगळ्या मुद्द्यांवरती मित्रांनो एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. इंग्रजी विषयाची जी प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे 12th इंग्लिशची, तर त्याच्यामध्ये हे सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत रायटिंग स्किलचे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4B इंटरव्ह्यू क्वेश्चन पार्ट 3 हा जो व्हिडिओ आहे ना, तर त्या व्हिडिओमध्ये मात्र मित्रांनो तुम्हाला हे सगळे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन, त्या प्रत्येक इंटरव्ह्यू क्वेश्चनची माहिती आणि प्रत्येक माहितीवरती मुद्द्यावरती 2-2 प्रश्न अशा पद्धतीचं डिटेलमध्ये इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आहेत. पाहिजे तर हे सगळे व्हिडिओ मी व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. तर ते व्हिडिओ पहा. क्वेश्चनचा हा तुमचा इंटरव्ह्यूचा प्रश्न सॉल्व होऊन जाईल. हा एक सगळ्यांना मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे मित्रांनो, म्हणून आपण 3 नंबरला ह्या प्रश्नाची निवड केली. 1 नंबरला ट्रू ऑर फॉल्स वाक्याने अरेंज द सेंटेन्स, फार सोपा पार्ट होता. दुसरा व्हिडिओ आपण अपलोड केला समरी रायटिंगचा, की ज्याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळणारच आहेत. आणि तिसरा क्वेश्चन मित्रांनो असाच इंटरव्ह्यू क्वेश्चनचा आहे की जिथं मार्क मिळणारच आहे. या 3 प्रश्नांवरती भर द्या. एकही विद्यार्थ्याला पास होण्यामध्ये अडचण येणार नाही जर तुम्ही हे 3 प्रश्न फॉलो केले तर. अजून एक आपल्याकडं बेस्ट ट्रिक आहे, पण ती आत्ताच तुम्हाला देणार नाही. ती परीक्षेच्या 2 दिवस आधी एक व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवूयात आणि तो फक्त आता अभ्यास न झाल्यावरती फायनलच्या वेळेस ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला काय करायचं परीक्षेत, तर ती त्यावेळेस देईल मी.
आत्ताच त्याच्यावरती फोकस आपल्याला करायचं नाही. आता जेवढं शक्य आहे अभ्यास करणं तेवढं अभ्यास करायचं आहे. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि यामध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, कारण अजूनही हजार विद्यार्थ्यांपर्यंतच व्हिडिओ जात आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही इन्फॉर्मेशन आपली बोर्डाच्या परीक्षेपर्यंत गेली पाहिजे, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. चला तर मित्रांनो, मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.